भारतीय पुरातत्व विभागाकडील किल्ले देखभालीसाठी आमच्या ताब्यात द्या अशी मागणी आता राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले संवर्धन आणि देखभाल दुरुस्तीसाठी राज्याच्या पुरातत्व विभागाकडे देण्यात यावेत अशी विनंती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। ज्यातील बहुतांश किल्ले हे केंद्रीय पुरातत्व खात्याच्या अधिकारांतर्गत आहेत, त्यामुळे या किल्ल्यांची डागडुजी किंवा विकास हा पुरातत्व खात्याच्या परवानगीशिवाय होऊ शकत नाही। त्यामुळेच ही विनंती करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाची साक्ष देणारे महाराष्ट्रातील 54 गडकिल्ले हे केंद्र संरक्षित आहेत। ते सध्या केंद्रीय पुरातत्व खात्याकडे आहेत, तर 62 गडकिल्ले राज्य संरक्षित असून ते राज्य सरकारच्या अधिपत्याखाली आहेत। मी आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आणि मंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की राज्यातील केंद्रीय संरक्षित जे गडकिल्ले आहेत ते सुद्धा आता राज्याला परत करावेत। राज्य संरक्षित म्हणून त्याची जतन आणि संवर्धन हे राज्य सरकार करायला तयार आहे। उचित त्यासाठी लागणारे एक्सपर्ट्स, आर्किटेक्ट्स, वास्तुविशारद, पुरातत्व विभागातील त्यातले अधिकारी याचं आमच्याकडे मनुष्यबळ आहे आणि त्यामुळे सर्व गडकिल्ले जे ASIला केंद्रीय संरक्षणात गेले आहेत ते राज्य सरकारला परत करण्याची विनंती आम्ही केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले जे आहेत हे गडकोट किल्ले त्याचं संवर्धन जतन ही सरकारची भूमिका आहे। शेवटी छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे आणि त्यांचा इतिहास त्याचं जतन संवर्धन झालं पाहिजे। नगर विकास विभागाच्या माध्यमातून तात्काळ त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, त्याचबरोबर तिथलं स्मारक असेल, त्याला 10 कोटी रुपये आपण तात्काळ त्यांना दिलेले आहेत आणि त्याचं काम देखील तात्काळ सुरू होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।